राम मंदिरासाठी कोणी काय काय त्याग केला याबद्दल जाणून तुम्ही हैराणच व्हाल. असाच एक त्याग कोल्हापुरातील राम भक्ताने केला आहे. वयाच्या 19व्या वर्षी त्याने अणवाणी राहण्याचा निर्धार केला. त्यानुसार जवळपास 31 वर्ष त्याने पायात चप्पलच घातली नाही. या अनोख्या राम भक्ताची स्टोरी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अयोध्येत राम जन्मभूमीवर प्रभू रामचंद्रांचे मंदिर झाले पाहिजे यासाठी अनेकांनी आंदोलनात सहभाग घेतला, तर अनेकांनी बलिदान दिले. याच लढ्यातील एक कारसेवक म्हणजे निवास पाटील. त्यांनी 1992 पासून राम मंदिर होईपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा निर्धार केला. आता येत्या 22 जानेवारीला संकल्पपूर्तीनिमित्त त्यांचा गावात नागरी सत्कार करण्यात येणार आहे. तसे निवास पाटील मूळचे कोल्हापूर जिल्ह्याच्या नरवीर तालुक्यातील. त्यांनी 1992च्या अयोध्येच्या लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. तेव्हापासूनच गावात त्यांना राम भक्त म्हणून ओळखलं जातं. ते रिक्षातून शालेय मुलांना शाळेत सोडण्याचं काम करतात. याचबरोबर गावात अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. 6 डिसेंबर 1992ला अयोध्येत बाबरीचा ढाचा पडला, तेव्हा त्या ठिकाणी राम जन्मभूमीवर 3.5 फुटांचं मंदिर बांधण्यात आलं. त्यावेळेस ते सक्रिय होते. मात्र या ठिकाणी राम मंदिर व्हावे यासाठी अनेक कारसेवकांनी वेगवेगळे निर्धार केले. तर निवास पाटील यांनी जोपर्यंत मंदिर होणार नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही अशा पद्धतीने अनवाणी आयुष्य जगण्याचा निर्धार केला. यावेळी त्यांचं वय होतं 19 वर्ष. त्यांच्या या निर्धारामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. मित्र पाहुणे सवंगडी यांनी त्यांना अनेकदा चप्पल घालण्याची विनंती केली, मात्र त्यांनी आपला त्याग महत्त्वाचा असल्याचं सांगितलं. त्यामुळे मी मंदिर होईपर्यंत चप्पल घालणार नाही असंही ठणकावून सांगितलं. आता कारसेवकांचं बलिदान सार्थक झाल्यानं मनस्वी आनंद होत असल्याची भावना निवास पाटील यांनी व्यक्त केली. आम्ही 6 डिसेंबर 1992ला जी कारसेवा आयोजित झाली त्या कारसेवेमध्ये प्रत्यक्षात भाग घेऊन त्या ठिकाणी बाबरी ढाचा आम्ही पाडला आणि बाबरी ढाचा पाडल्यानंतर भव्य या ठिकाणी राम मंदिर होत नाही आणि त्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती स्थापित होत नाही तोपर्यंत आमच्या पायामध्ये चपला घालणार नाही असं मी त्यावेळेला निर्धार केला. एक पण केलं आणि हे पण म्हणजे या पणाच्या पाठीमागं कोठारी बंधूंचं बलिदान हेच माझ्यासाठी प्रेरणास्थान होतं. कारण तेच सक्क भाऊ जर 2 या ठिकाणी मंदिरासाठी जर बलिदान देत असतील तर आपणही काहीतरी करावं असा एक मनामध्ये हे आला आणि ह्या मंदिरासाठी ह्या अपूर्ण राहिलेल्या जन्मस्थानाच्या ह्या प्रश्नासाठी आपण इथून पुढचं आयुष्य संपूर्ण अनवाणी जरी गेलं तरी चालेल, परंतु मंदिर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत चप्पल पायात घालायचं नाही असा मी ठामपणे निर्धार केला. आणि हा निर्धार आज 22 जानेवारीच्या दिवसाच्या निमित्तानं माझा हा निर्धार पूर्ण होतोय, माझं हे वृत्त पूर्ण होतोय याचा मला अभिमान आहे आणि याचा मला आज आनंद आहे. काय अडचण आल्या तुम्हाला या 31 वर्षामध्ये? काय अडचणी आल्या? जे वृत्त मी धारण केलं ते वृत्त आज पूर्ण होतंय याचा आनंद तर आहेच, पण हे मध्यंतरच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागलं. काही जणांनी निंदा नालस्ती केली, काही जणांनी चेष्टा केली, काही जणांनी विनवण्या केल्या की आता अशक्य गोष्टीसाठी हे पण हे काही शक्य होणार नाही, राम मंदिर होणार नाही अशा बऱ्याच जणांच्या त्या ठिकाणी जे काय म्हणणं होतं त्या म्हणण्याला आम्ही तोंड देण्याचा प्रयत्न केला, त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की एक ना एक दिवस या मंदिरासाठी असंख्य कारसेवकांनी असंख्य रामभक्तांनी बलिदान दिलं. तसंच माझ्यासारख्या असंख्य वृत्तधारी रामभक्तांची सुद्धा इच्छा पूर्ण होणार आणि राम मंदिर 100% होणार याची मनाशी निर्धार करून आम्ही त्या पद्धतीनं वाटचाल केली. बऱ्याच जणांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी तरी चप्पल घालण्याच्या विनवण्या केल्या, तरीसुद्धा एक मनामध्ये निर्धार ठेवला की काही हो आयुष्यात पुरा अनवाणी जरी गेलं तरी चालेल, पण एकदा जे काय वृत्त हातात घेतले ते वृत्त पूर्ण केल्याशिवाय आपण राहायचं नाही. मग भले आपल्या नशिबात असो अगर नसो, पण सगळ्यांच्या साक्षीनं रामभक्तांच्या या अतूट श्रद्धेमुळं आणि आज हा 22 जानेवारीचा क्षण आपल्याला बघायला मिळतोय आणि माझं वृत्त पूर्ण होते. हा माझ्यासाठी सोन्याचा दिवस आहे.